पाटील साहेब, सामऱ्यातून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. आपण आज इथं रुग्णांची पाहणी केलेली आहे, काय सांगाल? आज सामप्रसादाच्या माध्यमातून जे काय अन्नातून विषबाधा झाली असेल किंवा ज्या रुग्णांना इथं आणलेलं आहे, 250च्या वर इथं पेशंट्सना आज दाखल केलं गेलं. त्यांना उलटी आणि जुलाब होत होतं. पण मला वाटतं इथल्या डॉक्टर्स खोत साहेबांच्या आणि सर्व इथल्या प्रशासनातल्या 100 बेडच्या टीमनं आणि त्याचबरोबर इथल्या गडिंग्लजमधल्या सर्व स्वयंसेवी संस्था ज्या आहेत, नगरसेवक आहेत, या सर्व लोकांनी इथं चांगल्या तऱ्हेचं नियोजन केलं आणि ह्या सर्व पेशंट्सना मी आता 2 तासापूर्वी त्यांना इथं ॲडमिट केलं होतं. आता जर परिस्थिती बघितली तर सगळ्यांची परिस्थिती धोक्याच्या बाहेर आहे आणि त्याबद्दल इथल्या मेडिकल टीमचं आणि डॉक्टर खोत साहेबांचं आणि सर्व इथल्या माजी नगरसेवकांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी जनसेवेचं व्रत आपल्या कार्यातून इथं माणुसकी दाखवलेली आहे. आणि त्याच तऱ्हेनं माझ्या माहितीप्रमाणे नेसरीला असेल, कोवाडला असेल किंबहुना कानडेवाडीत असेल, तिथं डॉक्टर्सच्या टीम तातडीनं हजर झालेले आहेत. आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सुद्धा फोनवरनं सर्व माहिती घेतली. मी स्वतः कोल्हापुरात होतो. आदरणीय आंबेडकर साहेबांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा तिथल्या डीनना आणि यांना कळवलेलं आहे जे काय आवश्यक असेल ती इथं सेवा देण्याची आणि जे काय औषध उपचार तिथनं लागत असेल तर तातडीनं पाठवून देण्याच्या त्या तऱ्हेच्या सूचनासुद्धा आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलेल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की यामध्ये कुठेही इथल्या सर्व पेशंट्सना कुठलाही धोका नाही आहे आणि योग्य वेळेला त्यांना ट्रीटमेंट लागू झाल्यामुळं ती मुलं आज सगळी सुखरूप आहेत. धन्यवाद.